दरम्यान जसं एपस्टीनला मारलं तसंच खरातला मारतील असा खळबळजनक दावा नाना पटोलेंनी केलाय। तसंच खरात प्रकरणामध्ये 4 मंत्री देखील सामील आहेत असा गंभीर आरोप नाना पटोलेंनी केलाय। तर या आरोपावरती मंत्री संजय शिरसाट यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूयात। आम्ही मागच्या वेळेस सांगितलं की विधानसभेतही सांगितलं की खरातला त्याच्याकडून सगळी माहिती घेऊन याला शेवटी जसं एपस्टीनला मारलं तसं याला पण मारतील असं आम्ही आरोप केलेला आहे। ही वस्तुस्थिती पुढे आपल्या लक्षात येणार। पण या खरात प्रकरणामध्ये महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले 4 मंत्री समाविष्ट आहेत। त्याची पत्र सुद्धा आम्ही आता मुख्यमंत्र्याला देणार आहोत त्याच्यात। आणि या 4च्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढायची आम्ही मागणी करू। 4 मंत्र्यांची नावं आहेत, त्याच्यात त्यांचा सहभाग असेल तर नाना पटोलेंनी ते नावं मुख्यमंत्र्यांकडे द्यावेत किंवा जाहीर करावीत। निश्चित त्याची चौकशी केली जाईल, परंतु अंदाजपंचे ठोक ताळ्यावर नावं सांगणं आणि प्रत्यक्षात गुन्ह्यात सहभाग असणं हा भाग वेगळा आहे। म्हणून त्यांनी हे प्रेसच्या समोर सांगण्यापेक्षा मुख्यमंत्र्याला नावं द्यावेत आणि प्रेस समोर जर सांगायचंच असेल तर ते नावं उघडही करावीत।